आज बीडमध्ये सेवापूर्तीचा कार्यक्रम अंबेजोगाईच्या काळवटी तांड्यावरती होतोय. जाधवर मॅडम माझ्यासोबत आहेत. खरं तर दिनक्रम गडबड असायची. आज शाळेकडे जायचंय, मात्र उद्या निवांत राहणार आहेत. नेमकं काय प्रतिक्रिया आहे या भाऊक क्षणाच्या दिवशी? जी धावपळ होती तीच योग्य होती माझ्या मतानं तर. कारण सेवापूर्ती झाल्याच्या नंतर घरी बसायचं म्हणल्याच्या नंतर खूप अवघड जाणार आहे. आणि आमचा काळ लहान मुलांमध्ये गेलेला असतो. जे लहान मुलांचा जिव्हाळा असतो तो घरी नाही मिळणार. कारण मुलं मोठे झालेले असतात. ज्यावेळेस त्यांचे मुलं बाळ येतील तेव्हाच ते आम्हाला मिळणार आहे. तोपर्यंत आम्ही असेच एकटे एकटे राहणार आहेत. मुलगा सातत्यानं इथं आल्याच्या नंतर रडतोय. तुमचा आता त्याचं काय नेमकं जिव्हाळ्याचं नातं तयार झालं होतं, ते सातत्यानं रडतोय तुमच्या या निरोपाच्या कार्यक्रमावर? म्हणजे तो माझ्या हाताखाली पहिलीपासून शिकलेला आहे आणि त्या वर्गाला मीच होते शिकवायला. त्याच्याबरोबरचे दुसरे 4 मुले आहेत, पण ते इथं आज आलेले नाहीत. तो एकटाच आहे आणि त्याला खूप वाईट वाटायला लागले की आमची आणि मॅडमची ताटातूट होत आहे. जिव्हाळ्याचं नातं म्हणजे जे लहानपणापासून जेव्हा तो पहिलीला आला तेव्हापासून तो माझ्याच हाताखाली आहे. त्याच्यामुळं तो जिव्हाळा लागलेला आहे. आतापर्यंत जेवढी सेवा दिली, मात्र कोणकोणत्या ठिकाणी गेली, त्या ठिकाणचं एक वेगळं पालकांसोबतचं, विद्यार्थ्यासोबतचं असलेलं नातं आणि या काळवटी तांड्यासोबतचं असलेलं नातं, काय तुलनात्मक फरक? फरक म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी ड्युटीला जॉईन झाले त्यावेळेस मी माझ्या सासरी जॉईन झाले. त्यावेळेसचा तिथला अनुभव आणि इतर शाळेतला अनुभव थोडासा वेगळाच आहे. कारण तिथं सगळे मला वहिनी म्हणूनच संबोधत होते आणि बाकीकडं मात्र आमच्या शिक्षिका असं संबोधायला. आणि विशेष म्हणजे माझी ड्युटी सोनिवऱ्यामध्ये 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर परळी वेसला 2 वर्ष झाली. त्याच्यानंतर कन्या छावणीला मी 13 वर्ष राहिले आणि तर काळवटी तांडा नंबर 2वर मी जवळजवळ 10 वर्ष ड्युटी केली. हां. त्यानंतर इथल्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं काय, इतरपेक्षा काय इथं वेगळं? वस्ती म्हणलं एक छोटंसं. पालक म्हणजे असे आहेत की यांच्याशी जवळीक साधण्यासाठी खूप मनमिळावू माणसं आहेत. यांच्या मनामध्ये कसलाच द्वेष नाही. हे राहते दुर्गम भागात, परंतु इथल्या लोकांचं मोल कुठल्याच गावात येणार नाही हे मी सांगू इच्छिते. कारण इथं कधी यांनी शाळेकडे येऊन कधी त्रास दिला नाही. कधी मॅडम कधी आला काय करायला ते पाहिलं नाही. मॅडम मुलं छान शिकवते एवढंच त्यांना बास होतं. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि एकही व्यक्ती इथला असा म्हणजे त्रासदायक नाही आहे या वरिष्ठ काळात. तुमचे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांचं सहकार्य एवढ्या कार्यकाळामध्ये तुम्हाला कशा पद्धतीमध्ये लागलं? याच्यापेक्षा खूप मोठा कार्यक्रम झाला असता, परंतु थोड्याशा काही स्टँडिंगमुळं म्हणजे थोड्याशा आमच्या एकमेकांना सांगण्यामध्ये फरक झाला. आणि आज पहिला दिवस असल्यामुळं सगळीकडं शाळा ओपन कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळं ठेवलेला टायमिंग हा चेंज करण्यात आला. आणि चेंज झाल्यामुळं बरेच शिक्षकांना त्याची माहिती नसल्यामुळं शिक्षक काही पोहोचू शकले नाहीत. त्याचं मला दुःख होते. ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होता, डोळे पाणावलेले होते, रडत होतात सातत्यानं. नेमकं या कार्यकाळातल्या काय आठवणी होत्या, ते सातत्यानं तुम्हाला या कार्यक्रमादरम्यान जाणवत होतं? या काळातल्या आठवणी जे आमचे सहकारी असतात, जे इथून बदली होऊन गेलेले असतात, जे जुने सहकारी असतात त्यांच्या आठवणी येतात. जे आम्ही घरच्याबरोबर तितका वेळ राहत नाहीत, पण सहकार्याबरोबर तितका वेळ राहतो आम्ही. आणि त्याच्यामुळं त्यांच्यात आणि आमच्या जिव्हाळ्याचं नातं एवढं झालेलं असतंय की आम्हाला घरचे दूर पण ते जवळचे असतात. कारण ते आमचे सगळे प्रश्न मिटवत असतात. वरिष्ठ अधिकारी असो काही असो, जे बी काही आमच्यावर संकट येतील, आमच्यावर काही घटना होतील, ते ते निवारण करतात. आणि त्याच्या आठवणीहून डोळ्यात पाणी येतं. शेवटचा प्रश्न राहणार आहे, जर कधी मनाला रखरख किंवा काही हरवल्यासारखं किंवा विद्यार्थ्यांना जाऊन भेटावं असं वाटलं, तर नक्की जाऊन भेटण्याची इच्छा होईल का? तुम्ही जाताल का पुढल्या काही? मी निश्चितच ह्या शाळेत येऊन भेटणार लेकरांना. जे माझे लेकरं हाताखालून गेले त्यांना पण भेटणार. आणि मी या शाळेला नेहमीच भेट देत राहणार.
धन्यवाद. या ठिकाणी सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये जाधवर मॅडम यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. या ठिकाणी कार्यक्रम पार पडलाय. माझ्या बाजूलाच पाहिला गेलं तर जेवणाचा आस्वाद या ठिकाणी सगळी ही मंडळी घेत आहेत. त्या लाडूतला गोडवा आणि जाधवर मॅडम यांच्यासोबत सहवासातला एक गोडवा एक वेगळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून आलाय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया बीड परळी.